खरं तर राज्यामध्ये कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागलेला आहे। काही ठिकाणी लॉकडाऊनची तर काही ठिकाणी संचारबंदीची तयारी सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत। पण कोरोनाची ही दुसरी लाट राजकीय तर नाहीये ना, अशी ही शंका उपस्थित केली जाते। अधिवेशनाला सामोरं जायला सरकार घाबरत नसल्याचा दावा सत्ताधारी करत असले तरी चित्र कुठेतरी वेगळं असल्याचं दिसून येत आहे। या संदर्भातला लोकशाहीचा रिपोर्ट तर पाहणार आहोतच, मात्र सुरुवातीला याच अनुषंगाने काही महत्त्वाचे ठळक मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसागणिक वाढत चाललेली आहे आणि त्यानुसार राज्यातल्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसू लागलेलं आहे। अधिवेशनाच्या तोंडावरच नेमके कोरोनाचे आकडे कसे काय वाढू लागले हा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित करावासा वाटतो। कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज किमान 4 आठवडे करण्याची मागणी जी आहे ती विरोधक करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे मात्र कोरोना आडून अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा सरकारचा घाट तर नाहीये ना, अशी शंका उपस्थित होते। राजकीय सभा, आंदोलनं, पत्रकार परिषदा होतात, तर मग अधिवेशन का नको हा देखील एक प्रश्न महत्त्वाचा आहे। कारण राज्यात वाढत असलेल्या कोरोना हा राजकीय तर नाहीये ना, अशी शंका उपस्थित होण्यासाठी निश्चितच वाव आहे। या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पाहूया, त्यानंतर सखोल विश्लेषणही। मला असं वाटतं की सरकारला घाबरण्याचं काहीच कारण नाही। सरकारने जे चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही लोकांना ठासून सांगू। ठाकरे सरकारचे संकट मोचक अनिल परब कितीही ठामपणे सरकारची बाजू मांडताना दिसत असले, अनेकांना त्यांचं हे म्हणणं मान्य नाहीये। अधिवेशनाच्या तोंडावरच नेमके कोरोनाचे आकडे कसे वाढतात असा सवाल ते उपस्थित करतायत। मुंबईची लोकसंख्या सुमारे 2.25 कोटींच्या जवळपास आहे। त्यामध्ये 5,000च्या आसपास कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। हे प्रमाण अक्षरशः नगण्य आहे। दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या सभा, पत्रकार परिषदा, आंदोलनं आणि शेकडोंच्या संख्येने वराडी असलेली लग्न निर्विघ्नपणे पार पाडत आहेत। मग तेव्हा कोरोना अस्तित्वात नसतो का? त्यामुळे कोरोनाच्या आड सरकार पुन्हा अधिवेशनाच्या कालावधीची काटछाट करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेचं पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन जेमतेम 1.5-2 दिवसातच गुंडाळण्यात आलं। त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज किमान 4 आठवडे व्हावं ही विरोधकांची मागणी आहे। परंतु गेल्या 2 अधिवेशनाच्या तुलनेत यंदा सरकारसमोर अधिक आव्हानं आहेत। अर्थसंकल्पावरून विदर्भातल्या नेत्यांनी आतापासूनच वेगळा सूर लावलाय। महाविकास आघाडीतही ऑल इज वेल म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीये। त्यातच नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष निवडीचाही पेच आघाडी समोर आहे। अशा परिस्थितीत आंदोलन गुंडाळणं ही सरकारची मजबुरी आहे। विरोधी पक्ष नेतेही त्याबाबत स्पष्ट बोललेले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसाच निघतोय। एकूण ज्या काही चर्चा झाल्या त्यात फार काळ अधिवेशन चालवायची मानसिकता काही सरकारची दिसत नाहीये। मात्र आता तरी त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की आम्ही पुन्हा BSE बोलवतो। दर आठवड्याला आपण BSEची बैठक घेऊ आणि पुढच्या आठवड्याचं कामकाज ठरवू आणि मग ते कसं ठरवायचं याकरता पुन्हा 25 तारखेला आपण BSE घेऊ। त्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या बैठका भरपूर होणार आहेत। कामकाज किती होणार आहे याबद्दल अजून आमच्या मनात साशंकता आहे। अमरावतीत तर रात्रीची संचारबंदी आणि रविवारच्या लॉकडाऊनची घोषणा झाली आहे। यवतमाळ आणि अकोल्यातही लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू झाली आहे। मुंबईतही काही प्रमाणात कोरोनाचा आकडा वाढत असल्याचे आकडे पुढे येत आहेत। अशा वेळी कोरोनासारखं कारण सरकारला सोयीचं आहे यात वाद नाही। त्यामुळे सरकार किमान 2 आठवडे का होईना अधिवेशन चालवेल की गुंडाळून लाज वाचवण्याचा प्रयत्न करेल हे येत्या आठवड्यात स्पष्ट होईलच। रुपाली बडवे, लोकशाही न्यूज, मुंबई। तर अधिवेशनाला सामोरं जाण्यासाठी सरकार घाबरतंय का अशी शंका ज्यावेळेला उपस्थित होते त्यावेळेला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं। आजच्या लोकशाही टाईममध्ये आपण भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना आमंत्रित केलेलं आहे। केशवजी, स्वागत आजच्या लोकशाही टाईममध्ये। केशवजी, राज्यात अचानकपणे कोरोना कसा काय वाढू लागला? कारण एका बाजूला सरपंच पदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, वेगवेगळ्या सभा, सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू असताना देखील अचानकपणे कोरोनाची वाढणारी आकडेवारी अनेक शंका उपस्थित करणारी आहे। विरोधकांच्या नजरेतून पाहायला गेलं तर हा राजकीय कोरोना आहे का, पॉलिटिकल कोरोना आहे का? एक नक्की आहे सगळ्या विषयामध्ये की राज्य सरकारला अधिवेशन तोंडावर आलं की आपण गेले वर्षभर हे आपण पाहतो आहोत, राज्य सरकारला विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे नसतात। ज्या पद्धतीचे आरोप
अतिशय गंभीर स्वरूपाच्या प्रकरण महाराष्ट्रात घडतायत. गेले 11 दिवस मंत्री गायब होत, म्हणजे राज्यातली जनता तर काय राम भरोसे आहेच आहे, असुरक्षित आहेच आहे, पण राज्यातल्या कॅबिनेट मधला एक मंत्री 11 दिवस गायब असतो. इतकी दयनीय अवस्था या राज्याने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. आणि असे केवळ हाच राज्य एक मंत्र्याचा विषय नाही, बाकीचे अनेक सगळी प्रकरणात वेगळी प्रकरण आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला उत्तर द्यायला काही राज्य सरकारकडे नाही, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांकडे यांना उत्तर द्यायची तयारी नाही. आणि मग प्रत्येक वेळी अधिवेशनामध्ये काही ना काही निमित्त काढून त्या अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न केला जातो. हे मागच्या 2-3 वेळा आपण बघितलं. याही वेळा अशाच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. कोरोनाचं निमित्त खरं म्हणजे कोरोना जरी असलं असं दिल्लीमध्ये आपण बघितलं तर लोकसभेचं अधिवेशन पूर्ण कार्यकाळ त्यात चाललं, अनेक विधेयकं झाली, चर्चा त्यावरती अतिशय गंभीर स्वरूपात चर्चा झाल्या आणि चर्चा करून अर्थसंकल्प मांडला गेला, त्यावरती चर्चा झाली. हे सगळं आपण लोकसभेमध्ये झालेलं बघितलं. तसंच महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. अतिशय काटेकोर तपासणी करून सगळ्या गोष्टी करून या अधिवेशन नीट पार पाडलं जाऊ शकतं. पण सरकारची विरोधकांना किंवा या निमित्त राज्याचे अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेत, त्याला तोंड द्यायची राज्य सरकारची तयारी मानसिकता दिसत नाही, हे आपल्याला जाणवत आहे. बरं केशवजी, मला मुळात हाच प्रश्न विचारायचा आहे की सरकारला उत्तरही द्यावीच लागणार आहेत, मग ती जनतेनं विचारलेली असू दे किंवा मग जनतेची असलेली प्रश्न विरोधकांनी मांडणं असू दे, मग असे कुठले प्रश्न आहेत ज्याची उत्तरं सरकारला टाळाविषयी वाटतात? म्हणजे इतकं भीतीचं वातावरण नेमकं काय आहे सरकारमध्ये? म्हणजे किती प्रश्न आहेत या राज्य सरकारला, एकाही प्रश्नावरती उत्तर शोधता आलं नाही. किंबहुना जे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर होते त्याचे गुंते अधिक करून देण्याचं काम या राज्य सरकारने केलं. कसं? उदाहरणार्थ मराठा आरक्षण अतिशय प्रयत्नपूर्वक मेहनतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने अभ्यास करून आणलं, त्याच्यानंतर ते लागू केलं. ते उच्च न्यायालयात त्यावेळी सरकार आमचं होतं, त्यावेळी ते टिकलं. त्याच्यानंतर सरकार गेलं, दरम्यानच्या काळात लोक सुप्रीम कोर्टात गेली. गेले वर्षभर ज्या पद्धतीचा समन्वयाचा अभाव, नीट बाजू मांडण्याची तयारी नाही, आज सगळं आपण बघतो आहोत. हा एक त्यातला प्रश्न. राज्यातली ढासळती कायदा सुव्यवस्था, महिलांवरचे वाढते अत्याचार, असे असंख्य प्रश्न रोज सांगता येतील की प्रश्नांची यादी करत बसलो तर खूप मोठी आपली चर्चा केवळ यादी करण्यात जाईल, चर्चा होणारच नाही आपली. इतके प्रश्न आता राज्य समोर आहेत. म्हणजे पर्यावरणाच्या गप्पा मारायच्या आणि त्याच तिकडे ते तुम्हीच ती परवा मोठी मोहीम चालवली होती की कांदळ वनाचं तोडण्याचं काम या सरकारने केलं. इकडे पर्यावरणाच्या गप्पा मारायच्या, मेट्रो कारशेडचा प्रश्न रखडलेला आहे. असे अनेक व्यक्तिगत महत्वाकांक्षेमधून लोकांवरती सूड घ्यायचा, इगोच्या नावाखाली अनेक गोष्टी करायच्या. आम्ही म्हणत तो कायदा, आम्ही दुसऱ्या कोणाला जुमानणार नाही, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये या सरकारचं वागणं आहे, मंत्र्यांचं वागणं आहे. आणि या सगळ्याला प्रश्न, या सगळ्यावरती विरोधक प्रश्न उपस्थित करणार, त्याला उत्तर द्यायचे नाही, आम्हाला कोण प्रश्न विचारणार, अशा प्रकारची मानसिकता या सरकारची आहे. आणि म्हणून त्यांना अधिवेशनात सामोरं जायचं नाही, हे त्यातलं खरं कारण आहे. बरोबर आहे. अनिल परबजी मात्र म्हणताना दिसून येतात स्पष्टपणे की कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांना आम्ही घाबरत नाही, विरोधकांनी कितीही प्रश्न विचारले तर त्याला उत्तर देण्यासाठी तयार आहोत. मग अधिवेशनाचा कालावधी नेमका किती असायला हवा असं आपल्याला वाटतं, जे सरकारनं देखील ऐकणं गरजेचं आहे. कारण आता कोरोनाचं कारण पुढे करत जे अनेक ठिकाणी टाळेबंदी करण्याचा निर्णय घेताना दिसून येतोय. अमरावतीमध्ये रविवारचा लॉकडाऊन असेल किंवा असे स्थानिक प्रशासनांकडून हे करवून घेतलं जात आहे की खऱ्या अर्थानं याची आता गरज निर्माण झालेली आहे. कोरोनाची संख्या खऱ्या अर्थानं किती वाढते? केशवजी, विधिमंडळाचं कामकाज वर्षभरातनं ठराविक दिवस चाललं पाहिजे, असा आपल्याकडे नियम, संकेत, परंपरा आहे. बरोबर. मला मान्य आहे की कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये खूप सगळ्यांना कोरोना हा नवीन होता, आपण सगळेजण त्याला नवीन होतो आणि त्यामुळे तो तशा पद्धतीने आपल्याला काही आपल्या नियमात फेरबदल करावे लागले. पण आता हे अर्थसंकल्प अधिवेशन आहे. हे अर्थसंकल्प अधिवेशन मोठं 2 महिने साधारण 8 आठवड्यापर्यंत चालतं. नेहमीचा अनुभव असा आहे, ते गुंडाळलं जात नाही. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने हे अधिवेशन पूर्ण कार्यकाळ चाललं पाहिजे, सर्व प्रश्न, अर्थसंकल्प, राज्याचा अर्थसंकल्प आहे, बाकी सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत, याच्यावरती चर्चा ही अधिक व्यापक पद्धतीने व्हायला हवी. विरोधकांच्या प्रश्न उत्तर द्यायला हवी, घाबरत नाही. तर मग घ्या ना चर्चा, त्याच्यामध्ये जा ना सामोरे. तो कालावधी कमी करण्याचा प्रयत्न कशासाठी करायचा? जे नियमानुसार आहे त्या नियमानुसार कामकाज करू, अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकार का मांडत नाही, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा आता राहिला प्रश्न कोरोनाच्या बाबतीमध्ये. कोरोनाचे आकडे राज्यात वाढत आहेत का? आम्ही पहिल्यांदा अनलॉकडाऊन सुरू झालं त्यावेळी हे सांगितलं होतं की अनलॉकडाऊन हे शास्त्रीयदृष्ट्या सायंटिफिकली करा, मंत्र्याच्या मर्जीनुसार करू नका, राजकारण्याच्या मर्जीनुसार करू नका. मात्र त्यावेळी एक मंत्र्याला वाटायचं की अनलॉकडाऊन उठवला पाहिजे, दुसरा मंत्री म्हणायचा लॉकडाऊन ठेवला पाहिजे.
आणि त्यातनं मनाला येईल त्या पद्धतीने अनेक ठिकाणी लॉकडाऊन उठवले गेले, ठेवले गेले. याची उदाहरणं जिल्ह्यात आपण बघितली. आणि मग त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जो अख्ख्या देशामध्ये कोरोनाचा सगळ्यात सर्वाधिक महाराष्ट्र त्यात बाधित आहे, अधिक रुग्ण इथे आहेत, मृत्यू इथे घडले. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा त्याचा शास्त्रीय विचार करताना राज्य सरकार दिसत नाही. उगाच काहीतरी प्रत्येक वेळी आले की काहीतरी उपाययोजना घोषित करायच्या, चला लॉकडाऊन करू. त्याचं शास्त्रीय लॉकडाऊन काय, तुम्ही कशा पद्धतीने लोकांना आवाहन करतात, तुम्ही बार ओपन करायला परवानगी देता का, तर तिथे लॉकडाऊन होणार नाही. आता शाळा पुन्हा तुम्ही बंद करायला निघालात, असं ज्याला कुठल्याही पद्धतीचं नियोजन धोरण दिसत नाही, धरसोड वृत्ती सरकारची दिसते. आणि त्याच्यामुळे आज हे प्रसंग निर्माण झाले. बरोबर आहे. केशवजी, एक महत्त्वाचा प्रश्न. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती कडक निर्बंध जारी करण्यात आले. इकडे विना अनुदानित शिक्षकांचं सुरू असलेलं आंदोलन ज्याकडे सरकारची थेटपणे पाठ असल्याचं पाहायला मिळतंय. मग राज्यातले अनेक महत्त्वाचे मुद्दे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पाठीशी घालण्याचा थेटपणे प्रयत्न होतोय का? तुम्हाला मी सांगतोय की हिंदू सडा हुआ है असं म्हणणाऱ्या शर्जीलला या राज्य सरकारने, इथे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, त्या राज्य सरकारने त्या परिषदेच्या निमित्ताने पायघड्या घातल्या, एल्गार परिषदेच्या निमित्ताने. तिथं तुम्हाला जाणवलं नाही. किंबहुना आता राष्ट्रवादीची यात्रा कुठे महाराष्ट्रात सुरू आहे, काँग्रेस शिवसेनेचे मेळावे सुरू आहेत. आज आणि काल आपण बघितलं काँग्रेस अध्यक्षांची भव्य निवड आणि त्यांचा कार्यक्रम बघितला, त्यावेळी त्यांना गर्दी, कोरोना हे आठवलं नाही. मात्र आता शिवजयंतीला मात्र पोवाडे गायला बंदी, शिवजयंतीला गडावर जायला बंदी, शिवजयंती निमित्त शिवगान गायला बंदी, अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये दिसतंय. म्हणजे शिवजयंती साजरी करायला ज्यांच्यामुळे आपण सगळे आहोत आणि हे सगळे सत्ताधारी तिन्ही पक्षाचे लोक उठता बसता आपल्या सगळ्यांचं आदरस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, मात्र त्यांच्या शिवजयंती साजरी करायला मात्र बंदी घातली जाते. नाईट लाईफ चालू आहे, पब चालू आहे, बार चालू आहे, बंदी कशाला, तर शिवजयंतीला. ही दुटप्पी भूमिका आहे. आणि या बाकीचे मी तुम्हाला तेच सांगतोय, सगळे प्रश्न गंभीर आहेत. विना शिक्षकांचा प्रश्न आहे, आज त्यांनी आंदोलन केलं. असे अनेक लोकांचे, महाराष्ट्रातल्या विविध समाज घटकांचे प्रश्न आहेत. महाराष्ट्राचं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने एक नया पैशाची मदत राज्यामध्ये कोरोना काळात महाराष्ट्रातल्या जनतेला केली नाही. आणि त्यामुळे या सगळ्या भूमिकाऐवजी एकच उत्तर, कोरोना आणि त्याच्या नावाखाली लपण्याचं काम हे सरकार करते. आणि म्हणून अधिवेशनाचा कालावधी त्यांना कमी करून हवाय. बरोबर, नक्कीच. केशवजी, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतोय. आज उदय सामंत जी आम्हाला म्हणालेले होते की आम्ही जाऊ आणि रविवारीच या शिक्षकांची भेट घेऊ. वर्षाजी पण सांगतायत की जाऊन आम्ही या सर्व पालकांचं आणि शिक्षकांचं म्हणणं आणून घेऊ. कारण एकाच मैदानामध्ये एका बाजूला शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे पालक देखील अक्षरशः म्हणजे शाळांची सुरू असलेली जी मुजोरी आहे किंवा ज्या ठिकाणी लूट होताना दिसते त्या संदर्भातला आवाज उठवताना देखील आंदोलनं करताना दिसत आहे. पॉलिटिकल कोरोना जे आज आपण नाव दिलेलं आहे ते एक्सपोज करणार आहात का विरोधक म्हणून, केशवजी? कारण एका बाजूला जर अधिवेशनाचाच कालावधी कमी करायचा तर मग हा पॉलिटिकल कोरोना आता कुठेतरी एक्सपोज होणं गरजेचं आहे. केशवजी, तुम्हाला तेच सांगतोय की राज्य सरकारचं अपयश, राज्य सरकारचं कोरोना काळातलं संपूर्ण फेल्युअर, राज्य सरकारचं कोरोनाच्या नावाखाली आपलं अपयश लपवण्याचा सातत्याने राज्य सरकारने केलेला प्रयत्न, हे सगळं लक्षात घेऊन सरकारची भूमिका हीच असणार. विरोधकांची भूमिका सरकारचं वाभाडे काढणं, सरकारचं अपयश समोर आणणं, हीच भूमिका विरोधकांची, भारतीय जनता पार्टीची असेल. आणि त्या पद्धतीचे गेले अनेक दिवस आम्ही सातत्याने करतो आहोत. ते शिक्षक इतके दिवस बसलेत, आजपर्यंत त्यांना काय आठवलं नाही मंत्र्यांना तिकडे जावं असं, दोन्ही मंत्र्यांना जावं असं वाटलं नाही. त्या पालक बसलेत, त्यांच्याकडे जावं असं वाटलं नाही. हीच तर त्या सगळ्याची की ही लोक आपापल्या विश्वात रममाण आहेत, मंत्रिपदाच्या आनंदात आहेत. सर्वसामान्यांच्या जनतेसाठी काही विषय आला की मात्र मग कोरोना आठवतो. हाच तर पॉलिटिकल कोरोना सत्ताधारण झालेला आहे. नक्कीच. धन्यवाद केशवजी, आपण वेळात वेळ काढून आमच्याबरोबर चर्चा केली त्यासाठी, लोकशाही टाईममध्ये जोडला गेलात त्यासाठी. तर आपण